इथे मी एक रात्रभर साधारण 8 ते 9 तास ही ज्वारी जी आहे ही भिजत ठेवली होती। आता ही भिजलेली ज्वारी जी आहे ही आपल्याला गाळून कुकरमधून काढून घ्यायचं आहे। पुढील साहित्य जे आहे झुकुनी, रेड पेपर, ब्रोकोली, येलो पेपर। मंडळी, ज्वारी हे धान्य जवळपास सर्वांनाच माहित असेल। देशातील अनेक भागांमध्ये गहू, चपात्या, बाजरीच्या भाकरीऐवजी ज्वारीच्या भाकऱ्या खाल्ल्या जातात। तुम्हीही अधूनमधून खातच असाल, पण ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी आजही अधिक प्रमाणात खाल्ली जाते। ज्वारी जवळपास 30 प्रजाती आहेत, पण यातील एकच प्रजाती अशी आहे जी खाल्ली जाऊ शकते। अनेकांना माहीतच असेल, पण ज्वारी चांगल्या आरोग्यासाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही बरं का। आता ही ज्वारी जी आहे ना, ही मी काय करते, एका कुकरमध्ये अगदी बेताचं पाणी घालून या कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। थोडंसं मीठ घालायचं। कुकर आता बंद करूया आणि त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून ऑइल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे ही रॉ ब्रोकोली। ब्रोकोली मी पहिल्यांदा ॲड करते, कारण ब्रोकोली जी आहे ही चांगली शिजली पाहिजे, थोडीफार मऊ झाली पाहिजे। त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करणार आहे हा बारीक चिरून घेतलेला रेड पेपर। रेड पेपरला देखील अगदी आपण हलक्या हाताने सॉते करून घ्यायचं आहे। थोडंसं सॉते करून झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे येलो पेपर। येलो पेपर जो आहे माझा ॲड करून झालेला आहे, त्यालाही थोडंफार सॉते करून घेते। आणि मग त्यानंतर ॲड करणार आहे मी झुकुनी। झुकुनी जी आहे ती अगदी सॉफ्ट असते, अगदी 2 मिनिटांमध्ये ती परतली जाते, त्यामुळे मी ती शेवटला ॲड करते आहे। आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत या 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायच्या आहेत। भाज्या एकदा का परतवून झाल्या की मग त्यामध्ये आपण बाकीचं ॲड करणार आहोत। आता हे चांगलं मी सॉते करून घेतलेलं आहे। तुम्हाला माहित आहे का मंडळी, ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असतं, जे शरीरातील कॅल्शियम अब्सॉर्ब करतं। आणि हे तुम्हाला तर माहीतच असेल, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम किती गरजेचं आहे। त्यामुळे ज्वारी ही अधूनमधून का होईना पण तुम्ही खात जा। हे परतवून झालेलं आता तुम्ही बघू शकता, ज्वारी जी आहे ती किती छान अगदी सॉफ्ट शिजलेली आहे। आता मी ही ज्वारी ॲड करते आहे आणि मग हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहे। मंडळी, ज्वारी जी आहे हे वजन कमी करण्यास फार मदत करतं। ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवतं। ज्वारीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर आहे आणि त्यामुळे तुमचं पोट जे आहे ते भरलेलं राहतं। मंडळी, ही शिजलेली ज्वारी जी आहे ती आता आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे। मीठ जे होतं हे मगाशी आपण कुकरमध्ये जेव्हा ज्वारी लावली त्यावेळेलाच आपण ॲड केलं होतं, त्यामुळे पुन्हा जर तुम्हाला तुमच्या चवीसाठी हवं असेल तर ॲड करू शकता, अदरवाईज काही गरज नाही। ज्वारी जी आहे ती अगदी मऊ शिजलेली आहे। आता मी ह्यामध्ये चवीपुरता म्हणजे तिखटपणा येण्यासाठी ॲड करणार आहे ब्लॅक पेपर। ब्लॅक पेपर ॲड करून झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे। छान आणि खूप कलरफुल दिसतंय बघा, हेल्दी देखील आहे आणि फायबर असल्यामुळे हे तुमचं पोट जे आहे ते भरलेलं राहणार आहे। आता मी गार्निशिंगसाठी ॲड करते आहे कोथिंबीर। कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर गॅसला जे आहे ते मी बंद करणार आहे आणि आपण ही छान जी ज्वारीचा जो हा पुलाव आहे, आता हा जो पुलाव मंडळी जो रेडी आहे ना, तो आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। खूपच कलरफुल असा दिसतो आहे।
हा पुलाव तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कळवा हा कसा लागतो। बघू शकता खूपच सुंदर असा हा बनून आलेला आहे। शिजला देखील छान आहे, आरोग्यासाठी देखील चांगला आहे। वाव, किती सुंदर पुलाव रेडी आहे मंडळी। पुन्हा आपण उद्या भेटू अशाच एका नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत। तोपर्यंत मंडळी खात रहा आणि हेल्दी रहा। बाय बाय।